नमस्कार. सर्वप्रथम आमच्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. ठरलं तर मग. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन जनता चाळीमध्ये पोहोचलेला आहे. आता सर्व चिठ्ठींवर आपलंच नाव निघायला पाहिजे यासाठी अर्जुनने एक शक्कल लढवली आहे. जो मुलगा चिठ्ठ्या लिहित होता त्याच्या मदतीला अर्जुन धावत गेला आहे. खरं तर अर्जुनने स्वतःचा स्वार्थ त्यामध्ये साधलेला आहे. तो मुलगा अर्जुनला नाव सांगत आहे आणि अर्जुन चिठ्ठ्यांवर नावं लिहित आहे. मुलगा त्याला वेगवेगळी नावं सांगतोय, पण अर्जुन मात्र प्रत्येक चिठ्ठीवर नाव लिहितोय ते म्हणजे सायली आणि अर्जुन. तो मुलगा अर्जुनला एक-एक नावं सांगतोय. अर्जुन पण त्याचं ऐकतोय आणि हां, आता नाव सांग बरं. शैला शिरावणे असं त्याने सांगितलं, की अर्जुन शैला शिरावणे असं फक्त म्हणतो आणि नाव लिहितो ते म्हणजे फक्त आणि फक्त सायली आणि अर्जुन यांचं. त्या मुलाला याबद्दल काहीही माहीत नाहीये. अर्जुनने अगदी परफेक्ट नियोजन करून करेक्ट कार्यक्रम केलेला आपल्याला पाहायला मिळतंय. अर्जुनने सर्व चिठ्ठ्यांवर सायली आणि अर्जुन टाकलेलं आहे. काहीही झालं तरी फक्त आपल्यालाच हा मान मिळाला पाहिजे, कारण आपल्याला सायलीबरोबर पतंग उडवायचा आहे आणि हा मान आपण मिळवून सायलीवर इम्प्रेशन टाकायचंय, त्याचबरोबर मधुभाऊंवर देखील इम्प्रेशन टाकायचंय असा विचार करून अर्जुनने हे सगळं काही करायचं ठरवलेलं आहे. तो मुलगा अर्जुनला एक-एक नाव सांगतोय आणि कन्फर्म करून घेतोय, की नाव लिहिलंय का? तो फक्त विचारून कन्फर्म करतोय. त्याने चिठ्ठी बघितलेली नसते, त्यामुळे त्याला चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे हे मात्र अजिबात माहिती नाहीये. मुलगा अर्जुनला एक-एक नाव सांगतोय आणि अर्जुन अगदी तेच नाव लिहिल्याचा अभिनय करून एक-एक चिठ्ठीवर फक्त सायली आणि अर्जुन एवढीच नावं लिहित आहे. अर्जुन प्रचंड खुश आहे, कारण त्याने ठरवलेलं नियोजन अगदी व्यवस्थितपणे पार पाडत आहे. अर्जुनचं चिठ्ठी लिहित असताना देखील लक्ष आहे ते म्हणजे सायली आणि कुसुमकडे. अर्जुनने ठरवलंय, की काही झालं तरी आपली चिठ्ठी निघायला पाहिजे आणि सायलीबरोबर आपल्याला पतंग उडवायला मिळालाच पाहिजे. दूरवर असलेल्या सायलीचं देखील अर्जुनकडेच लक्ष आहे. अर्जुन कशाप्रकारे त्या मुलाला मदत करतोय याकडं सायलीचं लक्ष आहे. तर कुसुमला माहीत आहे, की अर्जुन नक्की काय करणार आहे. पण सायलीला मात्र माहिती नाहीये, की अर्जुन आता कोणती चाल चालणार आहे आणि त्या चालीमुळं तिला अर्जुनबरोबर पतंग उडवायला मिळणार आहे. अर्जुनने आता सगळ्या चिठ्ठ्या लिहिलेल्या असतात आणि तो त्या मुलाला म्हणतो, "आता सगळ्या चिठ्ठ्या लिहून झालेल्या आहेत." तो मुलगा लगेच उठतो आणि म्हणतो, "आता या सगळ्या चिठ्ठ्या मी तिकडं देऊन येतो." अर्जुन म्हणतो, "हो, पटकन जा आणि त्यांना म्हणावं लवकरात लवकर नंबर काढा." तो मुलगा देखील त्या चिठ्ठ्या घेतो आणि धावत पळत असा तो त्या चाळीतल्या प्रमुख महिला आणि पुरुष यांच्याकडे धावत गेलेला आहे. मधुभाऊ देखील त्यांच्या शेजारीच बसलेले असतात. तो मुलगा पळत येतो आणि त्यांना सांगतो, की सर्व चिठ्ठ्या आता तयार झालेल्या आहेत. लवकरात लवकर यामधून चिठ्ठी काढायची आहे. चिठ्ठ्या तयार झालेल्या आहेत, सर्वांनी चिठ्ठ्या काढण्यासाठी या, असं आता त्या महिलेने सर्वांना हाक मारून सांगितलेलं असतं. जनता चाळीतील सर्व लोक आता एकत्र आलेले आहेत, कारण त्यांना देखील जिज्ञासा आहे, की आता कोणाचं नाव निघणार आहे. सर्वजण म्हणतात, की आता चिठ्ठी काढणार कोण? तेव्हा कुसुम म्हणते, "मागच्या वेळेस तर हा मान आपल्या सायलीला मिळाला होता. आता तो मान कोणाला द्यायचा बघा." अर्जुन म्हणतो, "कोणाला पण द्या, पण लवकरात लवकर चिठ्ठी काढा." कुसुम अर्जुनकडे पाहत असते. अर्जुन देखील कुसुमकडे पाहून इशारा करत असतो. कुसुमला समजलेलं असतं, की अर्जुनने परफेक्ट कार्यक्रम केलेला आहे. कुसुम आता चैतन्यकडे देखील पाहते. चैतन्याला देखील समजलेलं आहे. चिठ्ठ्यांमध्ये काय आहे ते अर्जुन, कुसुम आणि चैतन्य यांना अगदी व्यवस्थितपणे माहिती आहे. पण चाळीतल्या लोकांना आणि विशेषतः मधुभाऊ आणि सायली यांना मात्र माहिती नाही, की पुढे नक्की कोणत्या गोष्टीचा गौप्यस्फोट होणार आहे. सायलीला मात्र यांची चाललेली खुणवाखुणव अजिबात लक्षात आलेली नसते. सायली आपली शांत बसून ते सर्व काही पाहत असते. मधुभाऊ आता तेथेच थांबलेले असतात. आता मधुभाऊंनाच चिठ्ठी काढायला लावली तर काय होईल असा विचार करून अर्जुनने त्यांचंच नाव सुचवलेलं असतं. तो म्हणतो, "मागच्या वेळेस सायलींनी चिठ्ठी काढली होती ना, तर आता त्यांच्या वडिलांनाच आपण हा मान दिला तर?" सर्वजण एकदम खुश होतात आणि म्हणतात, "अगदी बरोबर. आपण आता हा मान त्यांनाच देऊया." आता मधुभाऊंना तर हा मान नको असतो, पण अर्जुनने मात्र आता सर्वांच्या समोर त्यांचंच नाव घेतलेलं असतं. सर्व लोकं मधुभाऊंना चेअरअप करू लागतात. सर्वजण म्हणतात, "मधुभाऊ, मधुभाऊ चला काढा, तुम्हीच चिठ्ठी काढा." असं म्हणून आता मधुभाऊंना चेअरअप केलं जात असतं. आता चिठ्ठी काढण्याशिवाय मधुभाऊंच्या पुढं पर्यायच उरलेला नसतो.
वेगवेगळ्या चिठ्ठ्यांचं ते भांडं आता मधुभाऊंच्या समोर एका स्टूलवर ठेवलेलं असतं. "मधुभाऊ, चला काढा बरं पटकन चिठ्ठी, बघूया आता कोण कोणाची चिठ्ठी काढत आहेत." असं म्हणून सर्वांनी मधुभाऊंना चेअरअप करायला आणि टाळ्या वाजवायला सुरुवात केलेली आहे. चैतन्य देखील त्यांना म्हणतोय, "चला पटकन काढा, म्हणजे आपल्याला नाव तर कळेल आणि मग सर्वांना आनंद होईल." मधुभाऊ सर्वांकडे पाहत असतात आणि आता मधुभाऊंची इच्छा नसली तरी ते भांड्यामध्ये हात घालतात आणि एक चिठ्ठी त्यांनी बाहेर काढलेली आहे. चिठ्ठी बाहेर काढून ते वाचतात आणि त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. पण आता त्यांना सायली आणि अर्जुन हे नाव घ्यायचं नसतं. सर्वजण त्यांना विचारत असतात, "अहो सांगा ना, कोणाचं नाव आहे?" पण मधुभाऊ मात्र अगदी मौन धरून शांत बसलेले असतात. त्यांच्या चाळीतील प्रमुख व्यक्ती देखील मधुभाऊंना म्हणतो, "अहो काय झालं? कोणाचं नाव आलंय? एकदा सांगा तरी." पण मधुभाऊ मात्र काहीच ऐकत नसतात. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, "थांबा, मीच बघतो आता कोणाचं नाव आलंय." असं म्हणून मधुभाऊंच्या हातातील ती चिठ्ठी आता त्या व्यक्तीने स्वतःच्या हातात घेतलेली असते आणि त्याने ती चिठ्ठी उलगडून पाहून त्यावरचं नाव वाचलेलं असतं आणि ते नाव वाचल्यानंतर सर्वात जास्त आनंद झालेला आहे, तो म्हणजे सायली आणि अर्जुन यांना. मधुभाऊंना मात्र अजिबात आनंद झालेला नाहीये. कारण त्यांना जे अपेक्षित होतं त्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडलेलं आहे. पण कुसुमला मात्र भलताच आनंद झालेला आहे. कारण तिला माहीत होतं या चिठ्ठीवर नाव आहे ते म्हणजे सायली आणि अर्जुनचं आणि आता ते सर्वांच्या समोर नाव आलेलं आहे. मधुभाऊ मात्र चिठ्ठी वाचत नव्हते. पण आता त्या व्यक्तीने मात्र चिठ्ठी वाचून सायली आणि अर्जुन यांना सांगितलेलं असतं, की आता ही कॉम्पिटिशन तुमच्या दोघांच्या नवरा-बायकोंमध्ये होणार आहे आणि हे ऐकल्यावर सर्वांनाच मोठा आनंद झालेला आहे. एकतर सायली प्रथमच त्या चाळीमध्ये आलेली आहे आणि आल्याबरोबर तिला हा मान मिळाला आहे. सायलीला पण थोडासा सुखद धक्काच बसलेला आहे. तिला देखील वाटलेलं नसतं, की यामध्ये आपलं नाव निघेल. पण मधुभाऊंचा चेहरा मात्र अगदी कडवट पडलेला आहे. त्यांना जे नकोय तेच घडलेलं आहे. मधुभाऊ मात्र चिडतात आणि आता त्यांना या कॉम्पिटिशन बघण्यामध्ये काहीही रस उरलेला नाहीये. नव्हे त्यांना तेथे थांबण्यामध्येच काही रस उरलेला नाहीये. पण सर्वांच्या समोरून उठून जावं का नाही असा मात्र प्रश्न त्यांना पडलेला असतो. चाळीमध्ये आता मोठा गोंधळ उडलेला आहे. कारण अर्जुन आणि सायली यांचं नाव आलेलं आहे. प्रथमच आलेल्या या जोडप्याला प्रथमच मान मिळाला आहे आणि त्यामुळे चाळीमध्ये मोठा आनंद व्यक्त होत आहे. अर्जुनला ते म्हणतायत, की "चला, आता तुम्ही या चाळीचे जावई आहात. आत्ताच्या आत्ता आपल्याला पतंग उडवायला जायचं आहे." सायलीला पण या गोष्टीचा आनंद झाला आहे. कारण तिला देखील वाटत असतं, की अर्जुनने आपल्याबरोबर पतंग उडवावा. सायलीची सुद्धा स्वप्नपूर्ती झालेली आहे. पण ती चिठ्ठी निघाल्यापासून मधुभाऊ मात्र पुरते बेचैन झालेले आहेत. कारण जनता चाळीतील सर्वजण अर्जुन आणि सायली यांना चीअर करायला लागलेले आहेत. अर्जुन चैतन्याला खुणवतो आणि त्या चिठ्ठ्या उचलायला लावतो. चैतन्य देखील पटकन तो स्टूल उचलतो आणि त्या स्टूलवर असलेल्या सगळ्या चिठ्ठ्या दुसऱ्या एका व्यक्तीच्या हातात देतो आणि म्हणतो, "यांचं काम आता झालेलं आहे." मधुभाऊंना आता हा कार्यक्रम पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नसतो. पण आता मधुभाऊ चिडलेले असतात आणि मधुभाऊ मात्र तेथे न थांबण्याचा निर्णय घेतात. अर्जुन मात्र सायलीकडे पाहत असतो आणि स्मितहास्य करत असतो. पण मधुभाऊ मात्र चिडून उठलेले असतात आणि ते तडक आता स्वतःच्या रूमकडे निघून चाललेले असतात. सर्वांनाच कळत नाही की मधुभाऊंना काय झालेलं आहे. अर्जुनला देखील या गोष्टीचं वाईट वाटतं. खरं तर त्याला त्यांच्या समोरच पतंग उडवायचा असतो. पण मधुभाऊंना मात्र अर्जुन आणि सायली एकत्र पतंग उडवताना बघण्याची इच्छा नसते. सर्वांच्या समोर मधुभाऊ निघून जातात. तेव्हा जनता चाळीतल्या सर्वांनाच असा प्रश्न पडला आहे, की नक्की मधुभाऊंना झालं तरी काय? तेव्हा अर्जुन सायलीला खुणावतो आणि म्हणतो, की बघा नक्की त्यांना काय झालेलं आहे. सायलीला देखील मधुभाऊंचं असं सर्वांच्या समोर जाणं योग्य वाटत नाही. तेव्हा कुसुम सुद्धा सायलीला म्हणते, की त्यांना तूच आणू शकते. सायली म्हणते, "काही काळजी करू नका. मी त्यांना घेऊन येते." असं म्हणून आता सायली मधुभाऊंकडे गेलेली असते. मधुभाऊ मात्र घरामध्ये जाऊन शांत बसलेले असतात. सायली त्यांना म्हणते, "मधुभाऊ, आता सर्वांच्या समोर चिठ्ठी निघालेली आहे, तर पतंग उडवणं गरजेचं आहे ना?" मधुभाऊ म्हणतात, "पण तुमचंच नाव कसं काय निघालं?" सायली म्हणते, "चिठ्ठी तर तुम्ही काढली ना?" मग मधुभाऊ म्हणतात, "पण तू या ठिकाणी इथली तू काही सून नाही आहेस किंवा या ठिकाणचा तुझा काही संबंध नाही आहे, त्यामुळं तू पतंग उडवायचा नाही." तेव्हा सायली म्हणते, "असं नाही. काल तुम्ही बघितलं ना, इथं ज्या मुली माहेरी आलेल्या आहेत त्यांना सुद्धा हा मान दिलेला आहे. त्यामुळं जर का हा मान आपल्याला दिला तर त्यात काय वाईट आहे? आणि कुसुम आपली इथलीच आहे ना, त्यामुळं कुसुममुळंच त्यांनी हा मान आपल्याला दिलेला आहे. त्यामुळं हा मान मी स्वीकारणार आहे." असं स्पष्ट तिने मधुभाऊंना सांगितलेलं आहे.
मधुभाऊ म्हणतात, "म्हणजे तू पतंग उडवणारच आहे का सायली?" तेव्हा सायली मधुभाऊंच्या जवळ बसते आणि त्यांना सांगते, "मधुभाऊ असं का करताय? अहो सर्वांच्या समोर ती चिठ्ठी निघालेली आहे आणि तुम्ही सर्वांच्या समोर असं निघून आलेला आहात. सर्वांना तुमच्याकडून किती अपेक्षा होती, तुम्ही आनंदानं त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा म्हणून. तुम्ही उठून आलात तरीही लोक तुमच्याकडे पाहत होते. ही गोष्ट कशी वाटते बघा. आपण इथे राहतो, आपण त्यांच्या सुखादुःखात सहभागी होतो आणि तुम्ही मात्र कार्यक्रमातून निघून आलेला आहात आणि ही इथली रीत आहे, पद्धत आहे, प्रथा आहे. आपण त्याशी मोडून चालणार नाही. त्यामुळं आपण तिथं जाणं गरजेचं आहे." असं ती मधुभाऊंना कन्व्हिन्स करत आहे. पण मधुभाऊ मात्र तिला म्हणतायत, की "मला असं वाटत नाही तू त्या अर्जुनबरोबर पतंग उडवायला पाहिजे." तेव्हा ती म्हणते, "आपलं नातं नक्की काय आहे ते बाकीच्या लोकांना माहिती नाहीये. त्यांच्यापुढं तर आपल्याला हे नातं निभावणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण पतंग उडवणं गरजेचं आहे." पण मधुभाऊ मात्र म्हणतात, की "मला हे काय मान्य नाही." तेव्हा मात्र सायली त्यांना स्पष्टपणे सांगते, "जर का तुम्ही येत नसाल, तर मला मात्र जाणं गरजेचं आहे. कारण मी त्यांची प्रथा मोडू शकत नाही." असं म्हणून चक्क सायली मधुभाऊंच्या विरोधात जाऊन अर्जुनबरोबर पतंग उडवण्यासाठी चाललेली आहे. खरं तर सायलीने मधुभाऊंचा विरोध पत्करलाय, पण अर्जुनचं प्रेम मात्र तिनं डावललेलं नाहीये. मधुभाऊ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहतच राहतात. आता सायली इथं आलेली असते. सायली सर्वांना सांगते, की मधुभाऊ मात्र आलेले नाहीयेत. तेव्हा सर्वांनाच खूप वाईट वाटतं. सर्वांना असं वाटत असतं, की सायली मधुभाऊंना घेऊनच येणार आहे. अर्जुन, चैतन्य आणि कुसुमला देखील वाईट वाटलेलं आहे. सर्वजण विचार करतायत, नक्की झालं काय? आणि मधुभाऊंनी स्वतः चिठ्ठी काढलेली आहे ना, मग अचानक त्यांना काय झालं असेल बरं? त्यांना हा कार्यक्रम आवडत नाही का? असा समज आता सर्वांचा झालेला असतो. सायली आणि अर्जुन यांना सर्वजण पतंग उडवा म्हणत असतात, पण ते देखील असेच स्तब्ध उभारलेले असतात. त्यांना देखील वाटत असतं, की मधुभाऊंनी यायला पाहिजे होतं. सर्वांच्या समोर मधुभाऊ जे काही वागलेत, त्या गोष्टीचं वाईट सायली, अर्जुन आणि चाळीतल्या सर्वांनाच वाटत असतं. चाळीतले सर्व लोक मधुभाऊंना नक्की काय झालं असेल बरं, असा विचार करत असतात. त्या त्या चाळीतला प्रमुख व्यक्ती असतो, तो म्हणतो, "मधुभाऊंनी असं करायला नाही पाहिजे होतं. सायली आणि अर्जुन, तुम्ही पतंग उडवणार आहात का?" तेव्हा मधुभाऊ अचानक येतात आणि म्हणतात, "हो, ते दोघे देखील पतंग उडवणार आहेत." आणि सायली आणि अर्जुन यांना प्रचंड आनंद झालेला आहे. कारण मधुभाऊंनी एंट्री मारलेली आहे आणि त्यांनी सायली आणि अर्जुन यांना पतंग उडवण्यास देखील सांगितलेलं आहे. सायलीच्या चेहऱ्यावर लगेच स्मितहास्य येतं आणि अर्जुनला देखील खूपच छान वाटतं. कारण आता त्यांच्या समोरच आपल्याला सायलीबरोबर पतंग उडवायला मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांनी देखील आता यासाठी परमिशन दिलेली आहे. तेव्हा जनता चाळीमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केलेली असते. सायली आणि अर्जुन यांना चेअरअप देखील करायला सुरुवात केलेली असते. मधुभाऊ म्हणतात, "अहो माझं एक काम होतं ना, मी त्यासाठी गेलेलो होतो. मी काही नाराज वगैरे नाहीये." असं म्हणून मधुभाऊने ती वेळ मात्र सांभाळून नेलेली असते. चैतन्य आता अर्जुनच्या बाजूनं आहे आणि तो म्हणतोय, "जिंकणार तर फक्त अर्जुन." तेव्हा कुसुम देखील शांत बसत नाही. कुसुम म्हणते, "जिंकणार तर फक्त सायली." आणि आता चाळीमध्ये जोरजोरात अर्जुन आणि सायली यांच्या नावाच्या घोषणा होत आहेत. सायली, सायली, अर्जुन, अर्जुन असं म्हणून सर्व लोक अर्जुन आणि सायली यांना चीअर करत आहेत. कुसुम म्हणते, "माझी सायली खूप टफ देणार आहे." तर चैतन्य देखील म्हणतो, "आमचा अर्जुनच टफ देणार आहे." आणि आता या शर्यतीला सुरुवात झालेली असते. अर्जुन अजून मांजाच लावत असतो, तोपर्यंत सायलीचा पतंग मात्र आकाशात पोहोचलेला असतो. सर्वजण पाहतात, की अर्जुनचा अजून मांजाच लावून झालेला नाहीये. पण सायली मात्र बाजी मारत आहे. कारण सायलीचा पतंग आकाशापर्यंत पोहोचलेला आहे. ती अर्जुनकडं पाहतच राहते. सर्वजण अर्जुनला म्हणतात, "आम्हाला तर असं वाटायला लागलंय आता सायलीच जिंकणार आहे. कारण तुम्ही अजून मांजा लावलेला सुद्धा नाहीये." सायलीचा एकटीचाच पतंग आकाशामध्ये गेलेला असतो. अर्जुन पाहतो, की खरोखरच सायलीचाच पतंग वर आहे आणि आपण अजून मांजाच लावत बसलेलो आहे. तेव्हा तो म्हणतो, "माझा मांजा तर लावून होऊ द्या, मग बघा मी काय करतोय ते." चैतन्य देखील अर्जुनला म्हणतो, "अरे पटकन कर, नाहीतर त्याच जिंकतील." अर्जुन म्हणतो, "बघ तरी आता मी काय करतो." असं म्हणून अर्जुनने त्याचा पतंग आता चैतन्याच्या हातात दिलेला असतो आणि त्याला तो पतंग आकाशामध्ये उडवायला लावलेला असतो. चैतन्य देखील तो पतंग आकाशात उडवतो आणि आता अर्जुनचा देखील पतंग आकाशामध्ये पोहोचलेला असतो. अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये आता जबरदस्त कॉम्पिटिशन सुरू झालेले असते. आता जिंकणार कोण? असा प्रश्न चाळीतल्या सर्वांनाच पडलेला असतो. जो जिंकेल तोच या दोघांच्या संसारामध्ये श्रेष्ठ आहे, असाच अलिखित नियम त्या चाळीमध्ये झालेला असतो. अर्जुनने देखील मांजा आता जोरजोरात ओढायला सुरुवात केलेली असते.
अर्जुन आणि सायली पतंगाकडे कमी पण एकमेकाकडे मात्र सतत पाहत असतात. सायलीचं देखील सगळं लक्ष फक्त आणि फक्त अर्जुनकडे जात असतं, तर अर्जुनचं पण सगळं लक्ष सायलीकडे जात असतं. आता अर्जुनने कॉम्पिटिशन सुरू झाली, की एक ओढणी काढलेली असते आणि ते गळ्यात टाकलेली असते. ती ओढणी पाहून तर सायलीचं मन अगदी आनंदाने प्रफुल्लित होतं, कारण ती ओढणी असते सायलीची. ती ओढणी एकदा अर्जुनच्या तोंडावर गेलेली असते आणि ती ओढणी अजूनही अर्जुनने जपून ठेवलेली असते. त्या गोष्टीचा आनंद सायलीच्या चेहऱ्यावर, सायलीच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत असतो. अर्जुनने अगदी योग्य वेळेला बाजी मारलेली असते. अर्जुनने अगदी योग्य वेळेला इम्प्रेशन टाकलेलं असतं. अर्जुन ती ओढणी आपल्या गळ्यामध्ये घेतो आणि त्यानंतर त्याचा हात आहे तो आपल्या हृदयाजवळ नेतो आणि सायलीला दाखवून देतो, की अजूनही तुम्ही माझ्या हृदयामध्ये आहात. जशी ही ओढणी माझ्या जवळ आहे ना, तसेच तुम्ही पण माझ्या अगदी जवळ, माझ्या हृदयात आहात असं त्याने सायलीला खुणवलेलं असतं. सायली देखील त्याच्याकडं स्मितहास्य करते. तिला अर्जुनचा तो प्रेमाचा अंदाज अगदी पटलेला असतो. अर्जुन आता त्यांच्याकडे पाहत असतो, पण अर्जुनचा पतंग अवकाशामध्ये पोहोचलेला आहे आणि सर्वजण अर्जुनला देखील चीअरअप करतायत. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं, की आपण आपण पतंग उडवत आहोत. आपलं लक्ष खरं तर सायलीकडे आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. मधुभाऊ देखील पतंगाकडे पाहत असतात आणि मधुभाऊ त्या दोघांकडे देखील पाहत असतात. अर्जुन आणि सायली यांच्या पतंगामध्ये आता जबरदस्त कॉम्पिटिशन सुरू झालेले आहे. एकदा अर्जुनचा पतंग वर तर एकदा सायलीचा पतंग वर. दोघेही जबरदस्त मांजा खेचत असतात आणि आपलाच नंबर आला पाहिजे अशा पद्धतीनं दोघेही खेळत असतात. चैतन्य अर्जुनला सगळ्या परीनं मदत करत असतो आणि अर्जुन पटपट पटपट पतंग खालीवर खालीवर करत असतो आणि जास्तीत जास्त पतंग वर पाठवण्याचा प्रयत्न करत असतो. सर्वांनी सायली आणि अर्जुन यांना चीअरअप करायला सुरुवात केलेली आहे. जनता चाळीमध्येच आता 2 गट पडलेले आहेत. काही लोक अर्जुन, अर्जुन असं ओरडतायत, तर काही लोक सायली, सायली असं ओरडतायत. अर्जुन आणि सायली मात्र दोघे एकमेकाच्याच बाजूने आहेत. कारण दोघेही एकमेकाकडेच पाहत आहेत. पतंगाकडं कमी आणि एकमेकाच्या नजरेतच खरं तर त्यांचं मन गुंतलेलं आहे. आणि त्या दोघांनाही पतंगापेक्षा एकमेकाकडे पाहण्यामध्येच जास्त रस आहे. सायली अर्जुनला खुणवते, की मीच जिंकणार, तर अर्जुन सायलीला खुणवतोय, "आहा, मीच जिंकणार." दोघांचे पतंग देखील जसं दोघं एकमेकाच्या जवळ आहेत, तसे पतंग पण एकमेकाच्या जवळ पोहोचलेले आहेत. अर्जुन सायलीचा पतंग तोडण्याचा प्रयत्न करतोय, तर सायली देखील मांजा ओढून अर्जुनचा पतंग तोडण्याचा प्रयत्न करतेय. दोघेही एकमेकाकडे पाहत आहेत. दोघांचे पतंग जसे एकमेकामध्ये गुंतलेले आहेत, तसेच दोघांची मनं आणि दोघांचं हृदय देखील एकमेकामध्ये गुंतलेलं आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय. सर्वजण अर्जुन आणि सायलीला चीअरअप करतायत. अर्जुन पण जोरजोरात पतंग खेचतोय आणि सायलीकडे पाहत राहतोय. सायली पण अर्जुनकडे पाहत राहते. आता दोघांचे पतंग एकमेकाच्या अगदी जवळ आलेले असतात. दोघेही एकमेकाचा मांजा अगदी जोरात ओढत असतात. सायली मात्र अर्जुनकडेच पाहत असते. सायलीचं सगळं लक्ष अर्जुनने वेधून घेतलेलं आहे आणि तेवढ्यात अर्जुनने चाल चाललेली असते आणि जोरात मांजा ओढून सायलीचा पतंग अर्जुनने कट करून टाकलेला आहे. सायलीचा पतंग गिरक्या घेत घेत खाली येत आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये जिंकलेला आहे तो म्हणजे अर्जुन. सायली खरं तर हरून जिंकलेली असते. सायलीचं मन मात्र अर्जुनने अगोदरच जिंकलेलं आहे. अर्जुनचा अंदाज मात्र सायलीला भलताच आवडलेला आहे. अर्जुन चाळीमध्ये आला काय? आपला नंबर निघाला काय? आणि अर्जुनबरोबर आपल्याला शर्यत खेळायला मिळाली काय? खरं तर सायलीला या सगळ्या गोष्टीचाच आनंद झालेला असतो. पतंग पडला काय आणि पतंग जिंकला काय या गोष्टीचा आता काहीच अर्थ राहिलेला नसतो. पण या सर्वांमध्ये मधुभाऊंचं लक्ष मात्र दोघांकडे असतं. मधुभाऊंना समजतंय, की या दोघांचं नक्की काय चाललेलं आहे. दोघंही एकमेकाला खुणवत आहेत, दोघंही एकमेकाला साथ देत आहेत, दोघंही एकमेकाला अगदी प्रेमानं पाहत आहेत. ही गोष्ट मधुभाऊंच्या देखील लक्षात आलेली असते. सर्वांनी अर्जुनला जोरजोरात चीअरअप करायला सुरुवात केलंय. कारण जनता चाळीच्या समोर त्यांचा जावई म्हणजेच मधुभाऊंचा जावई जिंकलाय आणि अर्जुन आता या कॉम्पिटिशनमध्ये जिंकलेला असतो. अर्जुन आणि सायलीच्या संसारामध्ये अर्जुन श्रेष्ठ आहे, असं अर्जुनने दाखवून दिलेलं असतं आणि खरं तर अर्जुनचं श्रेष्ठत्व सायलीला देखील मान्य असतं. अर्जुनने आज जे काय केलंय त्यावर तर सायली पूर्ण फिदा झालेली आपल्याला पाहायला मिळते.
उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की कुसुम सायलीला म्हणते, की "अगं एवढं तिळगुळ कशासाठी काढलंयस तू? आज तुला आनंदाच्या भरात काय सगळ्या चाळीला तिळगुळ वाटायचे की काय?" तेव्हा सायली सांगते, की "नाही, हे तिळगुळ मी अर्जुन सरांना देणार आहे, कारण हे तिळगुळ ते माझ्या घरच्यांना म्हणजे सुभेदार कुटुंबियांना नेऊन देणार आहेत. त्यांना देखील माझ्या हातचं तिळगुळ पोहोचलं पाहिजे, अशी सायलीची तळमळ असते आणि त्याचप्रमाणे अर्जुनने देखील केलेलं आहे. अर्जुनने ते तिळगुळ घरी आणलेलं आहे आणि तिळगुळच्या डब्यामध्ये ते सगळं तिळगुळ भरून ठेवलेलं आहे आणि तोच डबा अर्जुन सर्वत्र फिरवत आहे आणि सर्वांना सायलीनं तयार केलेली तिळगुळाची वडी देऊन "तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला" असं तो म्हणत आहे. सर्वजण थोडेसे अर्जुनवर नाराज आहेत आणि अर्जुनच्या हातातलं तिळगुळ घेत आहेत. पण अजून कोणीच ते तिळगुळ टेस्ट केलेलं नसतं. पहिल्यांदा तिळगुळ टेस्ट करते ती म्हणजे पूर्णाजी. पूर्णाजी जेव्हा तिळगुळाची ती ओळी तोंडात घालते, तेव्हाच तिच्या लक्षात येतं, की हे कल्पनाने केलेलं आहे. तेव्हा कल्पना म्हणते, "मी तर काही तिळगुळाची वडी यावेळेस केलेलीच नाहीये." असं ती पूर्णाजीला सांगते, पण पूर्णाजीला मात्र चव ही एकदम ओळखीचीच वाटत आहे. आणि तेव्हाच अर्जुनने मोठा गौप्यस्फोट केलाय आणि त्याने सांगितलंय, "तुम्ही जी तिळगुळाची वडी खाताय, ती माझ्या बायकोने म्हणजे सायलीनं बनवलेली आहे." आणि आता यावर घरचे काय प्रतिक्रिया देणार आहेत, ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये पाहता येणार आहे. अशा सीरियलच्या अपडेट्ससाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक